हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे पर्यावरण. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. जशी जशी जगाची लोकसंख्या वाढत आहे तशी तशी ऊर्जेची डिमांड वाढत आहे आणि म्हणून आपल्याला पर्यायी संसाधनांचा विचार त्या ठिकाणी करावा लागतोय. आणि असाच एका पर्यायी संसाधनांचा विचार त्या ठिकाणी संयुक्त अरब अमिरातीने त्या ठिकाणी केलेला आहे. तो म्हणजे मोठा एक सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि हा जगातला एक विक्रम देखील ठरलेला आहे. सो काय आहे हा प्रकल्प, काय आहे विक्रम, आपण वन बाय वन बघूया. ओके, सो जगातील सर्वात मोठा सिंगल साइट सौर ऊर्जा प्रकल्प. सिंगल साइटला मराठी प्रॉपर शब्द भेटत नव्हता म्हणून मी एक्झॅक्टली तसाच त्या ठिकाणी घेतलेला आहे. सिंगल साइट म्हणजे एकाच ठिकाणी असलेला सौर ऊर्जा प्रकल्प. ओके, मोठ्या प्रमाणात सोलार पॅनल्स एका जागेवर बसवण्यात आलेला आहे. त्यामुळं जगातला सर्वात मोठा सिंगल साइट म्हणजे एकाच ठिकाणी असलेला सौर ऊर्जा प्रकल्प. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे अल धफ्रा. अबुधाबी या ठिकाणी तो आहे. 2 गिगावॅट त्याची क्षमता आहे. जवळपास 2 लाख घरांना त्या माध्यमातून ऊर्जा पुरवली जाईल आणि जवळजवळ दरवर्षी 2.4 दशलक्ष टन एवढं कार्बन उत्सर्जन कमी होईल असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. इथे इन्फोग्राफिकमध्ये सगळं टाकले बघा. 2 गिगावॅट त्याची कपॅसिटी आहे. एक जवळजवळ 1.60 लाख म्हणजे आपण म्हणू शकतो की जवळजवळ 2 लाख लोकांना घर त्या ठिकाणी लाईट पुरवली जाऊ शकते आणि 2.4 दशलक्ष टन एवढं कार्बन उत्सर्जन त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. ओके, सो काही इन्फोग्राफिक्स आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल्स आहेत, त्याच्या माध्यमातून अशी इलेक्ट्रिसिटी तयारी जी ट्रान्समिट त्या ठिकाणी शहरांना केली जाईल. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं त्या ठिकाणी जे काही कंपॅरिझन दिलेलं आहे की ह्याच्यामुळं काय होईल तर 2.4 मिलियन कार्बन मेट्रिक टन पर इयरला त्या ठिकाणी कार्बन उत्सर्जन कमी त्या ठिकाणी होईल. ओके, येस. नंतर देशातले जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्या व्याघ्र प्रकल्पांच्या मध्ये जे काही गुन्हे होतात त्यांच्या शोधासाठी आता स्निफर डॉग बसवण्यात तैनात करण्यात येणार आहेत. स्निफर डॉगमध्ये आपण श्वानपथक देखील म्हणू शकतो. सो व्याघ्र प्रकल्पामध्ये होणारे गुन्हे जे आहेत त्यांच्या शोधासाठी आता स्निफर डॉग त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे जे काही डॉग्स आहेत आणि त्यांना हाताळणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते पंचकुला या ठिकाणी होणार आहे. पंचकुला हे हरियाणामधलं ठिकाण आहे. कोणत्या श्वानांच्या प्रजाती तैनात केल्या जाणार आहे त्यांचं नाव आहे बेल्जियम मालिनोइस. बेल्जियम मालिनोइस नावाची एक डॉगची प्रजाती आहे. त्यांची पथकं त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पामध्ये असणार आहेत. सुरुवातीला 7 व्याघ्र प्रकल्पामध्ये अशा प्रकारची श्वान पथकं तैनात केली जातील. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं आहे पेंच, उत्तराखंडमधलं जिम कॉर्बेट, उत्तराखंडमधलं राजाजी, झारखंडमधलं पलामू, ओडिशामधलं सिमिलीपाल, छत्तीसगडमधलं अचानकमार, ओके, आणि पश्चिम बंगालमधलं बक्सा. सो ह्या 7 व्याघ्र प्रकल्पामध्ये बेल्जियम मालिनोइस जातीची श्वानपथकं जी आहेत ती ठेवली जातील, ज्याच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल. ओके, नंतर हवामान क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सो टाइम्स नावाचं एक मॅगझिन आहे ज्यांनी अशा प्रकारची यादी तयार केली आहे. इथं लिहिले बघा, टाइम्स मॅगझिन. टोटल 100 व्यक्ती आहेत. 100 पैकी भारतीय आणि भारतीय वंशाचे त्या ठिकाणी 8 आहेत. याच्यामध्ये अजय बंगा आहेत बघा, जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत, भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. भाविश अग्रवाल, ओला नावाची 2 व्हीलर माहीत असेल तुम्हाला, त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही हवामान क्षेत्रामध्ये योगदान दिलं ठिकाणी दिलेलं आहे. राजीव शहा, गीता अय्यर, ओके. त्याच्यानंतर जिगर शहा, मनोज सिन्हा, सीमा वधवा, अमित कुमार सिन्हा, हे काही नावं आहेत जे भारतीय आहेत किंवा भारतीय वंशाचे आहेत, ज्यांचा टाइम्सच्या या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ज्या यादीमध्ये हवामान क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर आहे जेट्रो इको. व्हॉट इज जेट्रो इको? ही लोकसत्ताला न्यूज त्या ठिकाणी आलेली होती. सो विमानांसाठी पर्यावरणपूरक बायोफ्युएल म्हणजेच जैव इंधन तयार करण्यासाठीची ही एक पद्धत आहे. सो भविष्यामध्ये आपल्याला पर्यायी संसाधनांचा विचार करावा लागणार आहे. सो असं एक जैव इंधन बनवलेलं आहे जे विमानासाठी पर्यावरणपूरक त्या ठिकाणी असेल आणि हे जैव इंधन तयार करण्याची ही पद्धती त्या ठिकाणी आहे. आयसर पुणे नावाची एक शैक्षणिक संस्था आहे, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी ही पद्धती शोधून काढलेली आहे. याची निर्मिती कशी केलेली आहे तर जेट्रोफा नावाची एक वनस्पती आहे, त्याला वन एरंड असं देखील म्हटलं जातं. ह्या वनस्पतीचं तेल काढून त्याची ईस्ट सोबत त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून हे जेट्रो इको नावाची बायो इंधन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. या संशोधनाला एक IGEM नावाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. IGM म्हणजे इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनियर्ड मशीन. सो इथं ती टीम आहे आणि मग कशा पद्धतीनं तुम्ही पर्यावरणपूरक असलेलं
बायोफ्युएल तुम्ही त्या ठिकाणी विमानासाठी तयार करू शकता, ही संकल्पना आहे. सो बेसिकली विमानामध्ये जे काही इंधन टाकलं जातं त्याला व्हाईट पेट्रोल असं आपण म्हणतो, परंतु व्हाईट पेट्रोलच्या ऐवजी पर्यावरणपूरक एक बायोडिझेल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, त्याला जेट्रो इको असं नाव आहे. सो बेसिकली जेट्रो म्हणजे जेट्रोफा, बेसिकली ईस्ट म्हणजे त्या ठिकाणी ईस्टरची या इकोला आहे. ओके, आपण त्याला म्हणतो, त्याच्यामुळे ते इको असं त्या ठिकाणी आलेलं आहे. सो जेट्रो इको त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, इथं काही इन्फोग्राफिक्स दिलेलं आहे ज्याच्या माध्यमातून हे कशा प्रकारे बनवलं जातं आहे. इथं जेट्रोफा कार्कस नावाची वनस्पती त्या ठिकाणी आहे, त्याची फळं त्या ठिकाणी आहे, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेल काढलं जाईल, त्याच्यासोबत ईस्टची रिॲक्शन केली जाईल, त्याच्या माध्यमातून बायोफ्युएल तयार होईल, जी त्या ठिकाणी तुम्ही कशासाठी वापरू शकता, विमानासाठी वापरू शकता. आणि हे पर्यावरणपूरक असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारे हवामानामध्ये कार्बन उत्सर्जन त्या ठिकाणी होणार नाही. ओके, येस. नंतर आहे एअरगन आत्मसमर्पण अभियान. सो बेसिकली अरुणाचल प्रदेश राज्याचं हे अभियान आहे, ज्याच्यामध्ये पक्षी आणि इतर वन्यजीवांची शिकार करण्यासाठी ज्या काही एअरगन्स लोकांकडे आहेत किंवा परवानाप्राप्त बंदुकी आहेत, त्यांचं स्वच्छेने आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सो बेसिकली वन्यजीवांचं आणि पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ही योजना असेल, ज्याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींकडे अशा प्रकारे एअरगन्स आहेत किंवा बंदूक आहे, त्यांनी स्वेच्छेनं संबंधित वन विभागाकडे त्या ठिकाणी आणून द्यायचे आहेत. आणि हा जो काही उपक्रम होता, ह्या उपकरणाची एका विशिष्ट गोष्टीसाठी निवड झालेली आहे. युनेस्को नावाची संस्था आहे, त्या युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर करण्यासाठी निवड झालेली ही एक भारताची वन्यजीव संरक्षणावरील एक यशोगाथा आहे किंवा सक्सेस स्टोरी आहे. सो बेसिकली युनेस्को इथं युनेस्कोची एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे, तिथं भारताकडून ही एक सक्सेस स्टोरी जी आहे ती निवड केलेली आहे. ज्या निवड स्टोरी किंवा सक्सेस स्टोरीचं प्रेझेंटेशन या परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, एअरगन आत्मसमर्पण अभियान कोणत्या राज्याचं आहे? सो अरुणाचल राज्याचं त्या ठिकाणी आहे. आणि ह्या सक्सेस स्टोरीचा निवड त्या ठिकाणी झालेली आहे युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादरीकरण करण्यासाठी. नंतर आहे 14वा इमिशन गॅप रिपोर्ट. ओके, सो हा इमिशन गॅप रिपोर्ट तयार केला UNEPनं, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम असं त्याचं नाव आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की जागतिक तापमान वाढ ही 2.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे. जो काही 2015मध्ये पॅरिस करार त्या ठिकाणी करण्यात आला होता, त्याच्यामध्ये तापमानवाढीचं जी काही मर्यादा होती ती 1.5 डिग्री सेल्सिअस इतकी निश्चित करण्यात आली होती, परंतु याच्यापेक्षा 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो टार्गेट आपण सेट केलं होतं की 1.5 डिग्री सेल्सिअस, परंतु भविष्यात हे तापमान 2.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की हे जे तापमान आहे ते 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याची शक्यता फक्त 14% राहिलेली आहे. म्हणजे आपण हे जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल आपल्याला, तर त्याची पॉसिबिलिटी फक्त 14% आहे. अन्यथा 2.5 अंश सेल्सिअसनं त्या ठिकाणी हे तापमान वाढ होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि माहिती असू द्यात, पॅरिस करारानुसार हे टार्गेट आपण किती ठेवलं आहे की तापमान वाढ कितीपर्यंत मर्यादित ठेवायची आहे? 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवायची आहे. ओके, संक्षिप्त घडामोडीमध्ये आपण बघूयात. युनायटेड नेशनची फोरम ऑन फॉरेस्ट म्हणजे जी काही वनविषयक आघाडीची बैठक आहे ती आपल्या भारतामध्ये डेहराडून या ठिकाणी पार पडली आहे. सो इंग्लिशमध्ये शब्द लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट, वन संशोधन संस्था डेहराडून. नंतर देशातली पहिली वाहतूक ट्रक जे आहे त्याचं नाव आहे AVTR 1922. अशोक लेलँड या कंपनीनं त्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. समुद्रात झालेल्या ज्वालामुखीमुळं जपानमध्ये एका नव्या बेटाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला ही बातमी त्या ठिकाणी होते. सो समुद्रामध्ये ज्वालामुखी झाला आणि त्याच्या माध्यमातून एका बेटाची निर्मिती झाली. कुठं? तर जपान देशामध्ये, लक्षात ठेवा. नंतर दुष्काळाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी, पब्लिक एक सुट्टी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केन्याने घेतलेला आहे. या काळात सर्व नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वनीकरण करतील, घरी बसणार नाहीत. सो प्रत्येकाने पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी किंवा दुष्काळाचा सामना करण्यासाठी झाडं लावायची आहेत आणि ह्यासाठी एक दिवस सुट्टी दिलेली आहे. त्या दिवशी सगळ्यांनी झाडं त्या ठिकाणी लावायची आहेत. नंतर गिधाडांचं संवर्धन व्हावं म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं गिधाड प्रजनन केंद्र जे आहे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील पिंगोरी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आणि पिंगोरी हे ठिकाण जेजुरीच्या जवळ त्या ठिकाणी आहे. मृत्यू पावलेली ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघीण, तिचं नाव आहे माया, तिला ताडोबाची राणी असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जायचं. सो माहिती असू द्या. एकदा अशाच एका कॉलरवाली नावाची एक वाघीण होती, तिला सुपरमॉम असं म्हटलं जायचं. त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. कॉलरवाली नावाची एक वाघीण होती. सो हे पण विचारलं जाऊ शकतं. ताडोबाची राणी
असं तिचं नाव त्या ठिकाणी होतं. नोव्हेंबर 2023 मध्ये मिथिली नावाचं चक्रीवादळ आपल्या भारतामध्ये आलेलं होतं. बंगालच्या उपसागरामध्ये त्याची निर्मिती झाली. प्रत्येक वादळांना कुठल्या तरी देशाकडून नामकरण केलं जातं. मिथिलीचं नामकरण त्या ठिकाणी मालदीवनं त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके. नंतर 3 दशकाहून म्हणजे जवळजवळ 30 वर्ष एक हिमनग जो आहे, हिमखंड जो आहे तो स्थिर होता आणि आता तो क्लायमेट चेंजमुळे तो फिरायला लागलेला आहे. म्हणजे त्यांना आपली जागा बदलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सो 3 दशकाहून अधिक काळ स्थिर राहिल्यानंतर प्रवास सुरू करणारा जगातला सर्वात मोठा हिमखंड A23A असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. अंटार्क्टिका खंडावरती आहे. 1 ट्रिलियन मेट्रिक टन एवढं त्याचं वजन आहे. 4000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरती हा हिमखंड पसरलेला आहे. सो बऱ्याच वातावरण बदलामुळं, बर्फ वगैरे वितळल्यामुळं त्या ठिकाणी हा जो काही हिमखंड आहे तो जवळजवळ 3 दशकं एका ठिकाणी स्थिर होता, परंतु आता तो त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. स्पर्म व्हेल नावाची एक प्रजाती आहे, त्याच्यासाठी पहिलं सागरी संरक्षित क्षेत्र डॉमिनिका देशानं स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, आपण त्याला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी देखील म्हणतो, त्याचा 95वा सदस्य जो आहे तो दक्षिण आफ्रिका खंडातला चिली त्या ठिकाणी आहे. जलदिवाळी, पाणी महिलांसाठी, महिला पाण्यासाठी, विमेन फॉर वॉटर, वॉटर फॉर विमेन नावाची जी काही मोहीम आहे ती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, जिथं वॉटर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी महिलांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे महिलांच्या माध्यमातून वॉटर कन्झर्वेशन कसं केलं जाऊ शकतं किंवा महिला या पाण्याच्या संवर्धनासाठी कशा प्रकारे आपला रोल प्ले करू शकतात ह्यासाठी आहे. सो जलदिवाळी, पाणी महिलांसाठी, महिला पाण्यासाठी ही गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाची योजना त्या ठिकाणी आहे. नंतर ही जी काही लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जलसाक्षरता वाढावी म्हणून वॉटर स्मार्ट किड्स नावाची योजना मेघालयनं त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. दिल्ली आणि शेजारील प्रदेशातील हवाई प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी संभाव्य उपाय विकसित करणारी संस्था IIT कानपूर. मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशात प्रदूषण त्या ठिकाणी असतं. हे प्रदूषण कसं कमी करता येऊ शकतं याच्यासाठी काही उपाययोजना शोधण्याचा निर्णय IIT कानपूरने घेतलेला आहे. नंतर प्रोजेक्ट डॉल्फिन राबवण्याचा निर्णय तामिळनाडू राज्य सरकारने घेतलेला आहे. मागच्याच महिन्यामध्ये आपण बघितलं होतं बघा, गंगा नदीतील डॉल्फिनला उत्तर प्रदेश राज्यानं राज्य जलचर प्राण्याचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. नंतर आइसलँड देशामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली, त्याला कारण पण तसंच होतं. 14 तासांमध्ये जवळजवळ 800 छोट्या छोट्या भूकंपांची नोंद झाली. त्याच्यानंतर त्या देशानं आणीबाणी त्या ठिकाणी जाहीर केली होती. सो 14 तासामध्ये 800 भूकंप ही फार मोठी गोष्ट त्या ठिकाणी आहे. छोटे छोटे भूकंप त्या ठिकाणी झालेले होते. नंतर पश्चिम घाटामध्ये जो काही तामिळनाडू राज्य आहे तिथं जंगलात पालीची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे. त्याचं नाव आहे सिनेमॅप्सिस राशिदी या नावाची. सो आयोग कधी कधी जीके टुडेचे प्रश्न फॉलो करतो, त्यामुळे मी काही जीके टुडेचे प्रश्न पण त्या ठिकाणी टाकत असतो. एकदा आयोगाने अशीच एका प्रजातीचं नाव दिलं आणि ती प्रजाती कशाची आहे असा प्रश्न आयोगाने विचारला होता. सो सिनेप्सिस राशिदी ही पालीची एक प्रजाती त्या ठिकाणी आहे. नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये बेडकाची एक प्रजाती त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्या बेडकाच्या प्रजातीचं नाव आहे नोवा धिंग म्युझिक फ्रॉक. त्याला निधी राणा नोहा धिंग असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. सो धिंग नावाची नदी आहे, त्या नदीच्या परिसरामध्ये ही बेडकाची नवीन प्रजाती सापडली आहे. सो पश्चिम घाटामध्ये पालीची प्रजाती सापडली, त्याला सिनेप्सिस राशिदीचं नाव आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी बेडकाची नवीन प्रजाती सापडली त्याचं नाव आहे नोहा धिंग. नंतर नुकताच एक रिसर्च बाहेर आला आणि त्याच्यानुसार 155 दशलक्ष वर्षापूर्वी सध्याचा जो काही ऑस्ट्रेलिया खंड आहे त्याच्यापासून वेगळा एक झालेला खंड होता अर्गोलँड. ओके. सो अर्गोलँड त्याच्यापासून सेपरेट झालेला होता असं त्या ठिकाणी म्हणते. नंतर तो नामशेष देखील त्या ठिकाणी झाला. मिथेनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी युरोपियन युनियन संस्थेनं करार करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर सापांवर एक स्पेशल पुस्तक रिलीज करण्याचा निर्णय हिमाचल प्रदेशने घेतलेला आहे, जिथं हिमाचल प्रदेश राज्यातल्या विविध भागांमध्ये विविध जंगलांमध्ये कुठल्या कुठल्या सापाच्या प्रजाती सापडतात त्याचं हे बुकलेट त्या ठिकाणी आहे. स्नेक्स ऑफ हिमाचल प्रदेश असं त्या पुस्तकाचं नाव आहे. स्वतः मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी त्या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे. देशातलं पहिलं स्लॉथ बियर बचाव केंद्र. स्लॉथ बियर ही एक अस्वलाची प्रजाती आहे. बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान जे आहे कर्नाटकमध्ये अशा प्रकारे ते उभारण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद व्यायाम म्हणजेच नॅशनल लेवल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइज भारतीय तटरक्षक दलानं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नंतर स्नो लेपर्ड म्हणजे आपण त्याला हिमबिबट्या असं देखील म्हणतो. आपला जो रेग्युलर बिबट्या असतो तसाच असतो, फक्त तो बर्फाच्छादित प्रदेशामध्ये असतो. सो स्नो लेपर्डची सर्वाधिक संख्या ही हिमाचल प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर नवीकरणीय वीज म्हणजेच रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी आपण त्याच्यामध्ये पवन ऊर्जा म्हणू शकतो, सौर ऊर्जा म्हणू शकतो. याच्या उत्पादनात आघाडीवर असलेला देश ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये जेवढी इलेक्ट्रिसिटी तयार होते त्यातला 70% वाटा हा नवीकरणीय विजेचा आहे. म्हणजे 70% ऊर्जा ही पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जेपासून त्या ठिकाणी तयार होते. सो अशा प्रकारे
रिन्युएबल इलेक्ट्रिसिटीच्या उत्पादनामध्ये ऑस्ट्रेलिया जगात प्रथम क्रमांकावर आहे. 5 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. सुनामी म्हणजे काय, भूकंप जेव्हा समुद्रामध्ये होतो तेव्हा ज्या काही लाटा येतात आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती धडधडतात त्याला सुनामी असं म्हटलं जातं. सो सुनामीला एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता 2014-15 मध्ये, सुनामी याचा अर्थ काय. सुनामी हा एक जपानी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो हार्बर वेव्ह. हार्बर वेव्ह म्हणजेच बंदर लाट. बंदर म्हणजे काय, समुद्राच्या काठी एक बंदर असतं. ओके, सो त्याला आपण इंग्लिशमध्ये हार्बर म्हणतो. सो बंदर लाट किंवा हार्बर वेव्ह. सो सुनामीचा अर्थ तो त्या ठिकाणी आहे. सो दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस जागतिक सुनामी जागरूकता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. ओके, चलो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलोय. सर्वात पहिला आपण बघितलं जगातील सर्वात मोठा सिंगल साईट सौर ऊर्जा प्रकल्प, त्याचं नाव आहे अल धफ्रा, अबुधाबीमध्ये आहे. 2 गिगावॅट इतकी क्षमता आहे. 2 लाख घरांना त्या ठिकाणी वीज पुरवठा होऊ शकतो. 2.4 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन देखील त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. नंतर व्याघ्र प्रकल्पातील गुन्ह्यांच्या तपासासाठी स्निफर डॉगची तैनाती त्या ठिकाणी 7 व्याघ्र प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. त्यातला एक प्रकल्प जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याचं नाव आहे पेन्स. बेल्जियम मॅलिनॉइस जातीची ही त्या ठिकाणी डॉग्स त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर हवामान क्षेत्रात योगदान देणाऱ्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी टाइम मॅगझिनने तयार केली. टोटल 100 लोक आहेत. त्याच्यामध्ये 8 लोक त्या ठिकाणी आपल्या भारताचे आणि भारतीय वंशाचे त्या आहेत. त्यातले 2 व्यक्ती महत्त्वाचे आहेत. अजय बंगा जे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत आणि भाविश अग्रवाल ओला इलेक्ट्रिक कंपनीचे ते प्रमुख त्या ठिकाणी आहेत. जेट्रा इको नावाचं एक बायोफ्युएल तयार केलेलं आहे आणि हे बायोफ्युएल विमानासाठी त्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. सो वन एरंड म्हणजेच डेट्रोफॅ कॅरेकास आणि ईस्ट यांच्या मिश्रणातून जी काही होणारी प्रक्रिया आहे त्याच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी जैव इंधन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यांना IGM पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, यस. नंतर त्या ठिकाणी आहे एअरगन आत्मसमर्पण अभियान अरुणाचल प्रदेश त्या ठिकाणी आहे, जिथं वन्यजीवांची शिकार करण्यासाठी जी काही एअरगन आणि बंदूक वापरणारे लोक आहेत त्यांनी स्वच्छने हे आत्मसमर्पण करायचं आहे, म्हणजे सरेंडर करायचं आहे किंवा हे बंदुका जमा त्या ठिकाणी करायच्या आहेत. युनेस्कोची जी काही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे त्याच्यामध्ये सादर करण्यासाठी भारताची निवडलेली ही एक सक्सेस स्टोरी आहे, जसं प्रेझेंटेशन युनेस्कोमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे. 14th इमिशन गॅप रिपोर्ट UNEPने रिलीज केला, ज्याच्यामध्ये जगाची तापमान वाढ 2.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे. आपण टार्गेट सेट केलं तर 1.5 डिग्री सेल्सिअसचं, आणि ही शक्यता मात्र 14% आहे की 14% आपण अंदाज आहे की हे कंट्रोल करू शकतो. ओके, नंतर युनायटेड नेशन फोरम ऑन फॉरेस्ट जी आहे ती डेहराडून इथं पार पडली. देशातली पहिली LNG वाहतूक ट्रक AVTR अशोक लेलँडचा हा उपक्रम त्या ठिकाणी आहे. नंतर समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपान देशामध्ये एका बेटाची निर्मिती झालेली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केनियानं सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातलं पहिलं गिधाड प्रजनन केंद्र पिंगोरी या ठिकाणी आहे. नंतर माया, ज्याला ताडोबाची राणी म्हटली जायचं, अशी ताडोबा व्याघ्र प्रजाती वाघ जी आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. नोव्हेंबरमध्ये मिथिली नावाचं चक्रीवादळ आलं, तर त्याला मालदीवनं नाव त्या ठिकाणी दिलं होतं. A23A नावाचा एक हिमखंड आहे अंटार्क्टिका खंडामध्ये, जो जगातला सर्वात मोठा हिमखंड आहे. तो 3 दशकं एकाच ठिकाणी स्थिर होता, परंतु हवामान बदलामुळे तो आता मूव्ह व्हायला सुरू त्या ठिकाणी झालेला आहे. स्पर्म व्हेलसाठी जगातलं पहिलं संरक्षित क्षेत्र जे आहे ते डॉमिनिका देशामध्ये स्थापन केलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 95वा म्हणजेच नवीन देश जो आहे तो चिली त्या ठिकाणी आहे. जलदिवाळी पाणी महिलांसाठी महिला पाण्यासाठी नावाची मोहीम केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाची त्या ठिकाणी आहे. वॉटर स्मार्ट मेघालयनं सुरू केलेलं आहे. 14 तासामध्ये 800 भूकंपाची नोंद झाल्यानंतर आईसलँडनं त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. प्रोजेक्ट डॉल्फिन तामिळनाडूचा त्या ठिकाणी आहे. तामिळनाडूमध्ये पश्चिम घाटामध्ये एक पालीची नवीन प्रजाती सापडली, तिचं नाव आहे सिनॅप्सिस राशिदी, आणि बेडकाची नवीन प्रजाती अरुणाचल प्रदेशमध्ये सापडले, त्याचं नाव आहे नोहा दिहिंग म्युझिक फ्रॉग. ओके, नंतर त्या ठिकाणी आहे बघा मिथेनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी युरोपियन युनियननं करार केलेला आहे. हिमाचल प्रदेशनं सापांवरील विशेष पुस्तक रिलीज केलेलं आहे. देशातील पहिलं स्लॉथ बिअर म्हणजे अस्वलाची एक प्रजाती आहे, त्याचं बचाव केंद्र जे आहे ते बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. नंतर हिमबिबट्याची सर्वाधिक संख्या ही हिमाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आहे. नवीकरणीय विजेमध्ये म्हणजे रिन्युएबल इलेक्ट्रिसिटीमध्ये च्या उत्पादनामध्ये ऑस्ट्रेलिया 1 नंबरला आहे. 5 नोव्हेंबर दरवर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.